नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम. सलग चौथ्या दिवशी गोदावरी काठावरील मंदिरं पाण्याखाली. आजही पावसाचा अंदाज असल्यानं पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची हजेरी. त्र्यंबकेश्वरमधील रस्ते जलमय. बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर पाणी. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. करंजाळी, फतेपूर आणि वाघेरे वस्तीचा संपर्क तुटला. जीव धोक्यात घालून नागरिकांचा नदीतून प्रवास. साक्री तालुक्यातील अक्कपाडा धरणातून 35,000 क्युसेक वेगानं विसर्ग. पुढील काही तासात हा विसर्ग वाढवण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात तिघांचा मृत्यू. पुराच्या पाण्यात वाहून धडगाव तालुक्यात 1 आणि अक्कलकुवा तालुक्यातील 2 मृत्यू. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर टाकळी रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका. जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास. प्रशासनाचं दुर्लक्ष. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भंडाऱ्यातील अनेक घरात श्रीकृष्णाची प्राणप्रतिष्ठा. मोठ्या भक्तिमय वातावरणात मातीच्या सुरेख मूर्तींपासून तयार केलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना. चंद्रपुरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. दुर्गापूर भागातली घटना. आरोपीला पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक. अमरावतीमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना. अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुरा पोलिसांकडून अटक. लातूरमध्ये 70 वर्षीय महिलेची हत्या करून 4 दिवस बलात्कार. भेटा गावातली धक्कादायक घटना. भाडा पोलिसांकडून आरोपीला अटक. रत्नागिरीत नर्सिंग करणाऱ्या मुलीवर अत्याचार प्रकरणी रत्नागिरीकरांकडून रास्ता रोको. पोलिसांच्या आश्वासनानंतर संतप्त नागरिकांचं आंदोलन मागे. महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ अमरावती महिला काँग्रेसकडून रॅली. सरकारच्या विरोधात रॅलीत जोरदार घोषणाबाजी. चंद्रपूर जिल्ह्यातील डोनाळा गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू. शेतालगत बैल चराईसाठी गेले असताना वाघानं केला हल्ला. मालेगाव महानगरपालिकेच्या तब्बल 15 अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पालघरमधल्या जव्हारमध्ये 2 बिबट्यांचं दर्शन. गेल्या वर्षभरापासून बिबट्या वावरत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. मालेगाव महानगरपालिकेच्या तब्बल 15 अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पिंपरीत चोरीचा अजब प्रकार. घरात भांडण करून आल्यावर युट्यूबवर व्हिडिओ पाहून तरुणानं चोरीचा धंदा मांडला. युट्यूबवर व्हिडिओ पाहून चोरीची कला अवगत केली. यवतमाळमध्ये हाती घोडा पालखी. जय कन्हैया लाल की गजर करून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा. तर अंकुश बघमारे यांच्याकडे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक देखावे. सांगलीची श्रीवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांनी कावड यात्रा काढली. यात्रेत 21 नद्या आणि 21 गडकोटांवरील जलपूजन. हजारो शिवभक्तांची कावड यात्रेसाठी उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.